अमेरिका इराण युद्ध थांबावं असं जगभरातल्या सर्व देशांना वाटत होतं। युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी आमची मध्यस्थीची तयारी असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं सुद्धा आणि त्या दिशेने प्रयत्नही सुरू केले। पण इराणने मात्र तेव्हा अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हणत पाकचा दावा फेटाळला होता। आता मध्यस्थीची शेखी मिरवण्याच्या नादात केलेल्या ट्विटमध्ये पाकचा बोलविता धनी नेमका कोण आहे ते जगजाहीर झालंय। कसं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। शरीफ यांच्या पोस्टमधील ड्राफ्ट शब्दामुळे पाकिस्तानचं हसं। पाकिस्तानचा तो मेसेज स्क्रिप्टेड होता। पाकिस्तान अमेरिकेचं बाहुलं असल्याचं सिद्ध। Mr. President, I would like to salute you for your exemplary leadership, visionary leadership, and I think that you're the man this world needed most at this point in time. World would always remember you. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबर सुरू असलेलं युद्ध 2 आठवड्यांसाठी थांबवत असल्याची घोषणा केली। यात पाकिस्ताननं मध्यस्थाची भूमिका बजावल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं। पण अतिउत्साहाच्या भरात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची एक चूक झाली आणि पाकिस्तानचा बोलविता धनी कोण आहे ते जगासमोर आलं। अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदी करार झाल्यावर शरीफ यांनी ट्विट केलं, पण हे ट्विट ट्रम्प यांना अमेरिकेने ड्राफ्ट करून दिल्याचं बोललं जात आहे। आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला कसं कळलं, तर त्याचं उत्तर म्हणजे शहबाज शरीफ यांनी ट्विट करताना त्यात ड्राफ्ट पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा एक्सवरील संदेश हा मजकूर सुद्धा जशास तसाच ठेवला। त्यामुळे ही ट्विट त्यांना अमेरिकेने ड्राफ्ट करून दिल्याचं उघड झालं। अर्थात नंतर चूक लक्षात आल्यावर त्यांनी लगेच एक्स पोस्टमध्ये सुधारणा करत ड्राफ्टचा उल्लेख काढून टाकला। पण यामुळे शरीफ आणि पाकिस्तान यांचं जगभरात हसं झालंय। पाकिस्तान हा या सगळ्या संघर्षामध्ये अमेरिकेचं एक प्रकारे बाहुलं, अमेरिकेचा प्यादा म्हणूनच त्या ठिकाणी काम करतोय। मुळातच एक प्रकारे पाकिस्तानला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही मध्यस्थी केली आणि म्हणून आम्ही अमेरिकेला विनंती केली आणि त्याच्या अनुसार 2 आठवडे अशा प्रकारची शस्त्रसंधी झाली। पण हा सगळा बकवास आहे, कारण मुळातच ज्या प्रकारचं ट्विट त्या ठिकाणी आहे त्या ट्विटवरून स्पष्टपणे दिसतं की अमेरिकेच्याच ऑफिशियल्सनी या शहबाज शरीफला एक प्रकारचा ड्राफ्ट दिला आणि त्या ड्राफ्टमध्ये पाकिस्तान पीएम हा उल्लेख आहे। म्हणजे स्वतःच्याच अकाउंटमध्ये कोणी स्वतःलाच पाकिस्तान पीएम म्हणून त्या ठिकाणी लिहित नसतं। म्हणजेच तो कॉपी पेस्ट, कट अँड पेस्ट मेसेज युएस ऑफिशियल्स कडून जो आला तो शहबाज शरीफ आणि त्यांच्या स्टाफने घेतला आणि जसाच्या तसा त्या ठिकाणी पोस्ट केला। एवढी सुद्धा अक्कल लावली नाही की त्याला जे आहे एक प्रकारे रिफाईन करावं। एकीकडे आमच्या मध्यस्थीने कसं युद्ध थांबलं अशी शेखी पाकिस्तान मिरवत असताना पाकिस्तान यात फक्त मेसेंजर असल्याचं यावरून स्पष्ट झालं। डोनाल्ड ट्रम्प यांचा मेसेज फक्त शरीफ यांनी कॉपी पेस्ट केलाय, त्यामुळे पाकिस्तान अमेरिकेच्या प्रभावाखालीच काम करतोय हे सुद्धा स्पष्ट झालं। यापूर्वी सुद्धा शरीफ यांनी ट्रम्प यांची हुजरेगिरी केली होती। त्यासाठी ट्रम्प यांना चक्क शांततेचं नोबेल देण्याची शिफारस त्यांनी केली आणि आता अमेरिकेने युद्ध थांबवण्यासाठी फक्त पाकिस्तानचा चेहरा पुढे केलाय। पाकिस्तानची गुजराण ही अमेरिकेच्या भरोशावरच सध्या सुरू आहे असंच आता सध्या दिसून येत आहे। कारण फक्त आता ते स्पष्ट झालंय की शहबाज शरीफ यांनी केलेलं ट्विट, या ट्विटमुळे हे लक्षात येत आहे की अमेरिका जी ऑर्डर करते किंवा जो मेसेज देते तोच पाकिस्तान फॉलो करते हे या ट्विटच्या निमित्ताने उघड झालेलं आहे। इराणच्या युद्धामध्ये आपण मध्यस्थी करत आहोत किंवा वाटाघाटी करत आहोत किंवा इराणशी बोलणं करत आहोत अशा प्रकारचा कांगवा किंवा अशा प्रकारचा देखावा पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र त्यात कुठलंही तथ्य नव्हतं। त्यामुळे पाकिस्तान जरी अमेरिका इराण युद्धात स्वतःला गेम चेंजर सांगत असला तरी अमेरिकेच्याच गेम प्लॅनचा हा भाग दिसतोय। सध्याची युद्धबंदी काही दिवसांसाठी आहे। आता शुक्रवारी पाकिस्तानात अमेरिका आणि इराणमधील चर्चेत युद्धबंदीबाबत कायमस्वरूपी तोडगा निघतो का हे बघावं लागेल। पण पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेचं कळसूत्री बाहुलं असल्याचं मात्र उघड झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।